नमस्कार मंडळी, कुक विथ वंदनामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पावसाच्या रिमझिम सरी, गारवा आणि त्यात गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा. अशा हवेत घरगुती, साधी पण अतिशय चविष्ट अशी एक पारंपरिक रेसिपी आठवते, ताकाची कढी. आपल्या घरात अनेकदा असंच होतं ना, या दिवसात ताक जास्त प्यायलं जात नाही, पण ते फेकून देण्यापेक्षा त्यापासून अशी स्वादिष्ट, पौष्टिक आणि गरमागरम कढी बनवली तर मग एका साध्या ताकाचं रूपांतर एका अप्रतिम पदार्थात होतं. आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने ताकाची कढी बनवून दाखवणार आहे. त्याचबरोबर कढी कधीच फुटू नये यासाठी कोणती काळजी घ्यायची हेही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे बघा, सकाळच्या जेवणात घेतलेलं हे ताक थोडंसं शिल्लक राहिलं आहे. याची आपण कढी बनवणार आहोत. आता त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ आणि अगदी चिमूटभर साखर घालायची. साखर घातल्यामुळे कढीची चव अधिक संतुलित आणि रुचकर लागते. आता यामध्ये 2 चमचे बेसन घालूया. बेसन घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गुठळ्या राहायला नकोत. म्हणून मी इथे पारंपरिक पद्धतीने रवीने हे मिश्रण छान फेटून घेणार आहे. तुम्ही व्हिस्क किंवा मिक्सरचाही वापर करू शकता. तर हे बघा, आता सर्व गाठी छान मोडल्या आहेत आणि बेसन ताकामध्ये अगदी एकजीव झाला आहे. आता तयार करूया कढीचा जीव असलेला मसाला. मी इथे खलबत्ता घेतला आहे. मिक्सरमध्येही तुम्ही करू शकता, पण खलबत्त्यात वाटलेल्या मसाल्याचा सुगंध आणि चव काही वेगळीच असते. एक हिरवी मिरची, आल्याचे तुकडे आणि लसूण एकत्र घेऊन हे छान ठेचून घेऊया. पहा, किती सुंदर, सुगंधी आणि ताजं मिश्रण तयार झालं आहे. आता गॅसवर कढई ठेवते. त्यामध्ये 2 चमचे तूप घालूया. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की जिरे घालायचे. यानंतर भरपूर सारा कढीपत्ता घालूया. आता आपण तयार केलेली आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालून हे छान असं परतून घेऊया. या टप्प्यावर येणारा सुगंध म्हणजे घरभर पसरलेली पारंपरिक स्वयंपाकाची आठवणच. आता थोड्याशा मेथ्या घालूया. मेथीमुळे कढीला अतिशय छान स्वाद येतो. त्यात चिमूटभर हिंग घालून सर्व मिश्रण छान परतून घेऊया. आता आपण तयार केलेलं ताकाचं मिश्रण कढईत घालूया. आता हे मिश्रण ओतल्यानंतर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं. मी अगदी थोडंसं पाणी घालते, कारण हे ताक थोडंसं घट्ट होतं. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडीशी हळद घालूया, म्हणजे कढीला सुंदर सोनेरी रंग येईल. आता सर्वात महत्त्वाची टीप, कढी फुटू नये यासाठी उकळी येईपर्यंत सतत चमच्याने ढवळत राहायचं. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जर मध्येच ढवळणं थांबवलं तर कढी फुटण्याची शक्यता वाढते. म्हणून किमान पहिली 5 मिनिटं तरी सतत ढवळत राहा. थोडासा संयम ठेवला तर कढी अगदी मऊ, गुळगुळीत आणि अप्रतिम तयार होते. आता वरून भरपूर ताजी कोथिंबीर घालूया. पहा, किती सुंदर कढी तयार झाली आहे. घरभर दरवळणारा सुगंध आणि ही सोनेरी मखमली ताकाची कढी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना. ताकाची कढी ही फक्त चविष्टच नाही, तर अतिशय पौष्टिकही आहे. ताकामुळे पचनक्रिया सुधारते, शरीराला थंडावा मिळतो आणि पोट हलकं राहतं. बेसनमुळे प्रथिने मिळतात, तर आलं, लसूण, हिंग आणि कढीपत्ता पचनासाठी खूपच फायदेशीर असतात. पावसाळ्यात जड पदार्थ खाल्ल्यानंतर अशी गरमागरम कढी शरीराला हलकं वाटायला मदत करते. ही कढी गरमागरम वाफाळत्या भातासोबत, तुपाच्या पोळीबरोबर, ज्वारी
ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि साध्या फुलक्यासोबत ही अप्रतिम लागते. पापड, लोणचं आणि थोडीशी भाजी सोबत असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी असते. चला, आता ही गरमागरम ताकाची कढी एका सुंदर बाउलमध्ये सर्व करूया. पहा, किती मस्त मखमली आणि आकर्षक दिसते आहे. अशी पारंपरिक चव आजही आपल्या घराघरात जपली गेली पाहिजे. जर तुम्हालाही अशी पारंपरिक, सोपी आणि हमखास जमणारी ताकाची कढी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या घरात ताकाची कढी कोणत्या पद्धतीने बनवतात ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच पारंपरिक, चविष्ट आणि रोजच्या उपयोगाच्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा. तसेच हाईप देखील द्यायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन, स्वादिष्ट आणि घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.